शेतकरी बंधूंनो नमस्कार. या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी मित्रांनो, आज मकर संक्रांत. प्रेरणा बीज भंडारच्या सर्व शेतकऱ्यांना आमच्या परिवाराकडून आपल्याला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर शेतकरी मित्रांनो, यंदा शेंगदाण्याचा हंगाम अतिशय जोरात या ठिकाणी चालू आहे. शेंगदाण्याची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात, पण प्रामुख्यानं काही गोष्टी शेतकऱ्यांच्या काही चुका त्या शेंगदाण्यामध्ये होतात आणि शेंगदाण्याचं उत्पन्न शेतकऱ्याला पाहिजे असं मिळत नाही. खरं तर शेंगदाणा लागवडीपासून अगदी हार्वेस्टिंग पर्यंत शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, हा संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. व्हिडिओ कुठे देखील स्किप करू नका. आपलं शेंगदाण्याचं जर आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्यासोबत प्रेरणा बीज भंडारचे प्रतिनिधी आहेत. खरं तर संपूर्ण माहिती त्यांच्याकडून घ्यायला सुरुवात करूया. तुमचं दोघांचं पण या विशेष व्हिडिओमध्ये स्वागत आहे. खरं तर सुरुवात तुमच्यापासून करतोया. खरं तर प्रामुख्यानं शेतकऱ्यांना शेंगदाणा लावायच्या आधी, म्हणजे ज्यावेळेस आपण शेतामध्ये शेंगदाणा लावतोय, काय केलं पाहिजे, शेतीची मशागत कशी केली पाहिजे आणि त्यानंतर काय केलं पाहिजे? नमस्कार. शेंगदाणा हा प्रामुख्यानं उन्हाळी पीक आहे आणि शेंगदाणा एकरी सरासरी 50 किलो बियाणं लागतं शेंगदाण्याचं. रान पूर्णपणे पहिलं मशागतीचं रान पाहिजे, जेणेकरून ट्रॅक्टरनं नांगरणे, रोटरने अशा पद्धतीनं शेंगदाण्याची आधी मशागत केली पाहिजे. आणि एकरी बी 50 किलो लागत असल्यामुळं बियाबरोबरच त्याला बीज प्रक्रियेचं सुद्धा महत्वाचं आहे. बीज प्रक्रिया कशा पद्धतीने काम करते? बीज प्रक्रिया जर केली तर त्याचं शेंगदाण्याला जी बुरशी लागती ती बुरशी लागणार नाही आणि त्याची उगवण क्षमता 99% म्हणजे बऱ्यापैकी चांगली उगवण क्षमता होणार. त्यामुळं बीज प्रक्रिया महत्वाचा आहे. आणि शेंगदाणा पेरण्याबरोबरच म्हणजे आधी रानाला पाणी दिलं पाहिजे, मोकळ्या रानाला रान भिजवलं पाहिजे आणि वापसा आल्यावरच शेंगदाणा पेरणी केली पाहिजे. यामुळे काय होतंय, तरी कोरड्यात जर शेंगदाणा पेरायला गेलं तर शेंगदाण्याचं जे टरपाल असतं ती नाजूक असतं. कोरड्यामध्ये पेरल्यामुळं तर टरपाला निघलं जातं आणि टरपाला निघाल्यावर शेंगदाणा उगवणार नाही. त्यामुळं वापशा स्थितीतच शेंगदाणा पेरलं पाहिजे. खरं तर प्रामुख्यानं शेतकरी शेंगदाणा काय पिळून करतोय, कोण टोचून करतं, कोणत्या ठिकाणी ड्रिपवरती करतं, त्या पद्धतीने कसं केलं पाहिजे? ह्या आपल्या भागात ही तिन्ही प्रकार केलं जातं. ड्रिपवर केलं जातं, पेरून केलं जातं, टोचून केलं जातं. पेरून सुद्धा शेंगदाणा जर केलं तरी सुद्धा चांगलं उत्पन्न मिळू शकतं. ड्रिपवर जर केला शेंगदाणा समजा, तर ड्रिपवर काय होतं, ड्रिपमध्ये आपण सारखं पाणी देतो. अति पाण्यामुळे शेंगदाण्याचं काय होतं, वेल वाढलं जाते. वेल वाढलं तर त्याला शेंगा लागत नाही. ते शेंगदाणा ही महत्वाचं कमी पाण्याचं पीक आहे. कमी पाण्याचं पीक असल्यामुळे त्याला कायम वापसा स्थिती पाहिजे. त्याच्या शेंगदाणा जर आपण त्याचं अवस्था बघूनच पाणी दिलं पाहिजे. कायम ताण पाहिजे. ताण जर दिला तर त्याच्या आरा खाली वाढणार आहे त्या, आणि आरा वाढल्या तरच आपल्याला उत्पन्न निघणार आहे. भुईमुगाचं पीक ही मुळामध्ये असतं. त्याच्या मुळ्या जर भरपूर वाढल्या तरच त्याला या ठिकाणी भरपूर शेंगा लागणार आहे आणि आपल्याला चांगलं उत्पन्न मिळणार आहे. प्रामुख्यानं कोणते वाण चालतात आपल्या भागात जास्त? आपल्या या भागात प्रामुख्यानं देशी घुंगरू आहे, परत फुले प्रगती आहे, आणि आपल्याकडे सगळ्यात जास्त या भागात निमपसऱ्या केला जातो. कारण की निमपसऱ्या हा त्याची मोठी शेंग जाती आणि आपल्या सोलापूर मार्केटला त्याची वली शेंग विकली जाते. त्यामुळे आपल्याकडे निमपसऱ्या हा प्रामुख्याने जास्त केला जातो. बरोबर. तर सुरुवातीला शेंगदाणा उगवला त्यानंतर काय शेतकऱ्यांनी केलं पाहिजे? जेव्हा शेंगदाण्याचा कोंब बाहेर येतो त्यावेळी शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? त्याने शेंगदाण्याचं कोंब बाहेर आलं त्याला आपल्याकडे काय होतं, प्रामुख्यानं टोळ, खरपूट ही या ठिकाणी त्याला खुडलं जातं. त्यासाठी त्याला आपण म्हणजे वासाचं क्लोरोफायरिफॉस आसाटाप म्हणा ही असं मिसळून औषधं आपण त्याला फवारणी केली. त्या उग्र वासानं जी असणारी काय पाखरं असते ती, टोळ असते, त्याचं बी म्हणजे उकरून खात नाहीत. त्याप्रमाणे प्रामुख्यानं आपल्याला ही पहिली फवारणी केली पाहिजे. बरोबर. पाणी नियोजन कसं केलं पाहिजे प्रामुख्याने शेंगदाण्यामध्ये? पाणी ही शेंगदाणा ही कमी पाण्यावरच पीक आहे. पाणी ही त्याला ताण विहीर म्हणजे शेंगदाण्याला सुकू द्यायचं आहे. त्याच्या पानाला जर सुकू दिलं तरच त्याचं ते खाली मुळ्या वाढणार आहे त्या, आणि मुळ्या वाढल्या तर आपल्याला भरपूर उत्पन्न मिळणार आहे. बरोबर आहे. तर प्रामुख्यानं एकरी शेतकऱ्याला किती अंदाजे उत्पन्न निघलं पाहिजे? साधारण कंपनीच्या नियमानुसार एकरी 35 ते 40 पोती निमपसऱ्या या वाणाला शेंग निघती. 35 ते 40 पोती शेंग निघली जाते एकरी. बरं, ठीक आहे. खरं तर दांडगे साहेबांकडून आता आपण अगदी लागवड कशी करायची, काय काळजी घेतली पाहिजे, संपूर्ण माहिती घेतली. पण त्याचं खत नियोजन शेतकऱ्यांनी कसं केलं पाहिजे, कोणत्या वेळेस कसा खत टाकला पाहिजे, संपूर्ण डिटेल आपण गायकवाड साहेबांकडून घेऊया. गायकवाड साहेब, खरं तर सुरुवातीपासून आम्हाला लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत खताचं नियोजन शेतकऱ्यांनी कसं केलं पाहिजे? ॲक्च्युली खताचं नियोजन करताना भुईमुगासाठी 2 टप्प्यात खताची मात्रा दिली जाते. पेरताना द्यायचं झालं तर 1840 सुपर गोळी आणि यारकर. यारकर जर टाकलं तर जे तुमचं पुढं जाऊन डम्पिंग होण्याचं प्रमाण असतं भुईमुगाचं,
खाली हुमणीमुळं वाळवीमुळं खोडकिडीमुळे होऊ शकतं. ते यारकरणं तुमचं वाचू शकतं. आणि त्याचबरोबर सुपर गोळी जर टाकली तर तुमची जमीन भुसभुशीत राहील. आरी सुटताना जो पोकळपणा राहतो जमिनीत तो सुपर गोळीमुळे मिळू शकेल. आणि 1840 हे वाढीसाठी आणि वेल वाढीसाठी चांगलं काम करतं. ही पेरताना खत मात्रा प्रत्येक शेतकऱ्याने द्यावी. म्हणजे बी टाकायच्या आधी त्याच्यासोबत टाकलं पाहिजे सगळं. हा, बी पेरण्यापूर्वी टाका, पाण्यापूर्वी टाका किंवा पेरताना टाकलं तरी बी चालू शकतं. तर ती पहिली डोस झाली, नंतर डोस. आणि 40-45 दिवसांनी जर टाकायचं झालं तर त्याच्याबरोबर 10-26-26 झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट असं एकत्र मिक्स करून दुसरा एक डोस 40-45 दिवसांनी देऊ शकतो आपण. आणि 10-26-26 हे पोटॅश मिश्रित खत असल्यामुळे फुगवणीला मदत होते. झिंक सल्फेटनं 65 प्रतीचा मिळू शकतो. आणि फेरस सल्फेटनं जो पिवळेपणा येऊ शकतो वेलीला तो त्यातून कव्हर होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा बी भरण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र शेतकऱ्यांनी आपल्या वेलीच्यावरून एक बॅरल फिरवावा आणि वेलीची वाढ थांबावी आणि शेंगदाणा भरी निघावा, वजन चांगलं मिळावं त्यासाठी एक स्प्रे सुद्धा आहे. बरोबर. खरं तर शेंगदाण्यामध्ये झिंक सगळीकडे सांगितलं की झिंक अतिशय महत्वाचं आहे. झिंक सुद्धा महत्व मोठ्या प्रमाणात सांगितलं जाते. शेंगा जास्त लागल्या पाहिजे खाली आणि लागलेला शेंगदाणा हा टपोरा झाला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांना काय करायचं? 40-45 दिवसानंतर खताची मात्रा द्यावी. शेंगदाणा जर टपोरा व्हावा असं जर अपेक्षित असेल तर 10-26-26 आणि त्याच्यासोबत झिंक सल्फेट, फेरस सल्फेट एवढी मात्रा प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या भुईमूग पिकाला द्यावी. 10-26-26 मध्ये फुगवण क्षमता चांगली होईल. झिंक सल्फेटमुळे पाचट वगैरे शेंगदाणा होणार नाही. आणि फेरस सल्फेट आहे त्याच्यामुळं वेलीचा जो पिवळेपणा राहतो तो त्यातून कव्हर होईल. आणि त्याच्यानंतर स्प्रे सुद्धा मिळतो जेणेकरून वेलीची वाढ थांबेल आणि खाली शेंगदाण्याचा टपोरापणा वाढेल, फुगवण क्षमता वाढेल. तो स्प्रे कधी करायचा? साधारण फुगवणीच्या टप्प्यामध्येच करायचा. आणि त्याच्यानंतर एक शेतकऱ्यांनी वरून बॅरल फिरवला त्याचा बी फायदा होतो. वेल खाली जमिनीच्या लेवलनं पसरल्यामुळं आऱ्या जे सुटलेल्या असतात जमिनीलगत राहिल्यानं फुगवणीला आऱ्या जास्त उतरायला मदत होते. ठीक आहे. खताचं नियोजन आपण गायकवाड साहेबांकडे घेतलं. अजून थोडी माहिती स्प्रे बद्दल किंवा तणनाशक बद्दल साहेबांकडे थोडी माहिती द्या. साहेब, खरं तर महत्वाचं म्हणजे तणनाशक तुम्ही जे सांगितलं ते काय पद्धतीने शेतकऱ्यांनी कसं केलं पाहिजे तणनाशक? तणनाशक ही प्रामुख्यानं 2 तणनाशक शेंगदाण्याला येतात. एक शेंगदाणा उगवणीच्या आधी तणनाशक असतं आणि एक शेंगदाणा उगवल्यानंतर एक साधारण 25 दिवसानं म्हणजे महिन्यानं दुसरं तणनाशक आपण केलं जातं. ही 2 तणनाशक जर मारली तर बऱ्यापैकी शेंगदाण्यातलं तण कव्हर होतं. तणनाशकानं कव्हर होते. सर्वात महत्त्वाचं शेंगदाण्यामध्ये असतं पाणी नियोजन अतिशय महत्त्वाचं. आपण मगाशी पण पाणी नियोजन बोलतोय कारण शेतकऱ्याला शेंगदाण्यामधलं अजून पाणी नियोजन गावलं नाही. शेतकऱ्याला अजून समजत नाही की पाणी कधी सोडायचं, कधी सोडलं पाहिजे, किती वेळ सोडलं पाहिजे. तर पाणी नियोजन प्रामुख्याने अजून एकदा डिटेलमध्ये पाणी नियोजन शेतकऱ्यांनी कसं केलं पाहिजे? तर पाणी नियोजन बरंच महत्वाचं आहे. तरच आपल्याला उत्पन्न निघणार आहे. जर सारखं जर आपण पाणी देत राहिलो त्याला तर त्याला कसा हा निंपसरी असा वाण आहे की पुढं शेंगा तयार होते त्या मागे त्याला अजून अंडी लागली जाते ती परत आरा वाढल्या जाते त्या. तर प्रामुख्यानं हा आपला घुंगरूची वाण आहे तो 3.5 महिन्याचा वाण आहे आणि निंपसरा हा 4.5 महिन्याचा आहे. तर काढण्याच्या आधी ह्याला एक साधारण 15 दिवस आधी पाणी आपलं थांबवलं पाहिजे. ह्याचं वेल सुकू द्यायचा आहे आणि वेल सुकल्यावरच मग आपण त्याला उपसून बघायचं आहे की बाबा तयार झाला असेल तर आपण तो काढायचा आहे. आणि पाणी बंद केलं तरच ती सुकणार आहे. हा जर पाणी बंद केलं तर ती त्याला तसंच अजून वेल वाढणार आहे, ती त्याला तशीच अंडी लागणार आहे ती. त्याच्यामुळं पाण्याचं ही नियोजन महत्वाचं आहे. पाण्याचं नियोजन करणं आपलं काळाची गरज आहे. खरं तर व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना शेतकऱ्यांनी शेंगदाणा कधी काढला पाहिजे, म्हणजे काय बघितलं पाहिजे शेंगदाणा काढताना आणि कशी काळजी घेतली पाहिजे? आपल्या शेतकरी बांधवानं शेंगदाणा उपसताना रान आपलं वापशावर ठेवणं गरजेचं आहे. वापशाव का ठेवणं गरजेचं आहे? जर वापशाव नाही ठेवलं गेलं तर आपल्या शेंगा तुटून निघते त्या. वापशाव जर उपरलं तर पूर्णपणे शेंग उपरली जाते. त्यामुळं वापसा हा महत्वाचा आहे. पाणी देऊन शेवटच्या 15 दिवसानंतर पाणी देऊन वापशावर शेंगदाणा काढला पाहिजे. ठीक आहे. खरं तर शेतकरी मित्रांनो अतिशय माहिती शेंगदाण्याची अगदी लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत माहिती तुम्हाला अगदी मिळते. खरं तर पाणी नियोजनापासून अगदी गायकवाड साहेबांनी खत नियोजन कसं केलं पाहिजे, कधी टाकला पाहिजे, किती प्रमाणात टाकला, सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळते. खरं तर अजून जर तुम्हाला काय शेंगदाण्याविषयी अडचण असेल, ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला अजून काही शंका असतील, प्रेरणा बीज भंडारमध्ये येऊन या संपूर्ण व्हिडिओची माहिती किंवा शेंगदाण्याची अजून तुम्हाला जर काही माहिती असेल तर प्रेरणा बीज भंडारमध्ये या आणि संपूर्ण माहिती मिळवा.